हाय दिवाकर, हाउ यू बीन? बस बढ़िया. आंटी कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. राधिका, आय एम सॉरी. माझा थोडा गैरसमज झाला होता. मी तुझ्याशी असं वागायला नको होतं. नाही आंटी, असं काय बोलताय तुम्ही? आले. ऋषभ. हाय लावण्या. हाय. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक यू व्हेरी मच. अरे तू खूप छान दिसतेस ग. ओह थँक्स. तुम्ही इथे काय गप्पा मारत उभे आहेत? केक कटिंग सेरेमनी नाही करायची आहे का? चला ना, तुम्ही पण या ना. Excuse me. May I have your attention, please? Ladies and gentlemen, आज ऋषभचा 22वा वाढदिवस. Please come over. ऋषभच्या वाढदिवसावर आज तोंड गोड करण्यापूर्वी मला एक अत्यंत महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. मी तुम्हा सगळ्यांची ओळख ऋषभच्या भावी पत्नीशी करून देणार आहे. माझ्या अत्यंत जवळच्या फ्रेंडची मुलगी याची भावी पत्नी होणार आहे. ऋषभची भावी पत्नी आमच्या सोबत आहे. माझं राधिकावर प्रेम आहे. मी तिला मुंबईला प्रपोज केलं होतं आणि तिचा होकार मिळवण्यासाठी इथे आलो. बट आय एम व्हेरी हॅपी टू टेल यू की राधिकाने मला आता होकार दिला आणि तिचं नाव आहे लावण्या. मी तुम्हा दोघींबरोबर प्रेमाचं नाटक करतो. असं नाही ऋषभ. एक्झॅक्टली राधिका, मी फक्त तुझ्याशी प्रेमाचं नाटक करतो. ऋषभ सारखे श्रीमंत मुलं तुझ्यासारख्या गावातल्या मुलीबरोबर फक्त टाइमपासच करू शकतात. तुला घरची सून बनवू शकत नाही. त्यांनी तुझ्यासाठी मुलगी शोधली आहे ऋषभ. लावण्य. कॉंग्रॅच्युलेशन्स लावण्या. So my son, how was your surprise? होल्ड ऑन. नो पॉप्स. काहीतरी गडबड आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. Now come on, ऋषभ, अरे तू हेच सांगणार होतास ना मला की
की तुला लावण्याशी लग्न करायचं म्हणून? नाही पॉप्स, मी तुम्हाला हे सांगणार होतो की माझं प्रेम राधिकावर आहे आणि मी राधिकाशीच लग्न करणार आहे. अंकल, ऋषभने मला प्रपोज केलंय. काय बोलतोयस तू हे? पॉप्स, मी खरं काय तेच सांगतो. तुम्ही यू यू आस्क लावण्या. लावण्या, सांग ना पॉप्स ना, मी काय म्हणालेलो तुला? लावण्या, तू आली होतीस ना अंबवलीला आणि मी तुला काय म्हणालो होतो? ऋषभ, आंबिवलीला जाऊन तू लावण्याला प्रपोज केलं होतं. What? राधिका अंकल, मी असं काही केलेलं नाहीये. हे खोटं आहे अंकल, हे सगळं खोटं आहे. मी प्रपोज नाही केलं लावण्याला. राधिका तुला माहितीये, इनफॅक्ट अंकल, मी हिला सांगितलं की माझं प्रेम राधिकावर आहे अंकल. लावण्या, मी तुला असं सांगितलं होतं की नाही? सांग ना अंकलला. पॉप्स ना सांग. हे सगळं ऐकायला आम्ही इथे आलो नव्हतो. आम्ही निघतो आता. इनफ इज इनफ. अरे, काल तू लावण्याला प्रपोज केलंस आणि आज म्हणतोस मला राधिकाशी लग्न करायचं? पॉप्स, बिलीव्ह मी पॉप्स, मी तुमची शपथ घेऊन सांगतोय, मी लावण्याला प्रपोज केलं नाही पॉप्स. अरे, मग तिला काय वेळ लागलाय का हे सांगायला की तू तिला प्रपोज केलंयस म्हणून? व्हॉट? असं सांगितलं लावण्याने? लावण्या, तू असं सांगितलंस पॉप्स ना? वाय लावण्या, वाय तू असं खोटं का सांगितलंस? तू असं का करतेस ग? मी तुझं काय बिघडवलं होतं? लावण्या, प्लीज टेल देम द ट्रूथ. लावण्या, तू. नारायण, ऋषभ, बिहेव युअरसेल्फ. लावण्या या घरची होणारी सून आहे. नो पॉप्स, माझं राधिकावर प्रेम आहे. आणि मी तिच्याशीच लग्न करणार पॉप्स. मी तिला वचन दिलंय. ऋषभला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते ती. मी तुम्हाला सांगते, हा, या गोष्टीचा तुम्हाला फार पश्चाताप होणार आहे. आपल्या ऋषभला वाचवायचं असेल ना, तर तिला या घरातून पाठवून द्या. आतापर्यंत मी तुम्हाला सांगत होते, तुमचा विश्वास बसत नव्हता ना? बाप बेटी दोघांनी आपल्या ऋषभला आपल्या जाळ्यात फासलंय. आता झालं तुमचं समाधान? आंटी, माइंड युअर लँग्वेज. काही आरोप करू नका त्यांच्यावर. राधिकाशी लग्न करण्याचं डिसिजन माझं होतं. नारायण, आमच्याशी बेअब्रू करण्यासाठी आम्हाला इथे बोलवलं होतं. तुमची बेआबरू केली आहे तुमच्याच मुलीने.
आम्ही इथे आलो नव्हतो. आम्ही निघतो आता. नाही सुमित्रा, या घरात बाहेर पडतील ती बाहेरून आलेली माणसं. पॉप्स, व्हॉट आर यू सेइंग पॉप्स? तुम्ही राधिकाला लावण्याबद्दल सांगितलं म्हणून ती मला नाकारत होती. पण पॉप्स, तुम्हाला तर राधिका आवडत होती ना? नव्हती, कधीच नव्हती, नेवर. राधिका मला नेहमी मुलीसारखीच वाटली. सून म्हणून मी कधीच तिच्याकडे पाहिलं नाही. मला वाईट वाटतंय ते विठ्ठलचं. वा विठ्ठल वा. अरे तुला मित्रापेक्षा मी भावासारखा मानला आजपर्यंत, आणि तू असं वागावंस. आणि राधिका, तू माझ्या नकळत माझ्याशी असं वागावंस त्याचं वाईट वाटण्यापेक्षा राग येतोय. तुम्ही दोघांनी मिळून माझ्याशी दगाबाजी केली. शर्मिष्ठा मला नेहमी सांगायची राधिकाबद्दल. आज मला हे पटतंय की ती खरं बोलत होती. आणि काय कर राधिका, मी तुला जेव्हा लावण्याबद्दल विचारलं तेव्हा सुद्धा तुझ्या मनात नेमकं ऋषभ बद्दल काय आहे तू लपवलंस का? आणि काय रे विठ्ठल, तुला हे सगळं कळलं तेव्हा सुद्धा तू मला फोन करून विचारू शकत नाहीस? एक शब्दाला बोलला नाहीस तू माझ्याशी. म्हणजे तुम्हा दोघांच्या मनात काय होतं ते मला आज कळलं. विश्वासघात. हो, विश्वासघात. विठ्ठल, एक गोष्ट लक्षात ठेव, मी राधिकाला मुलगी मानू शकतो, पण सून शक्यच नाही. नारायण, बस. तुझा मुलगा आला होता माझ्या मुलीच्या मागे आंबिवलीला. मी त्याला बोललो, जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी त्याला बोललो होतो, हे सांग ना. मी त्याला बोललो होतो की जर नारायणला हे मान्य असेल तर आपण पुढे जाऊया. आणि हेही बोललो होतो की तुमच्या मैत्रिणीला धक्का नको लावूस. संपली. आज दोस्ती संपली विठ्ठल. आज पटलं मला की संबंध फक्त बरोबरीच्या लोकांशी जोडावेत. नारायण, तू काय समजतोस रे स्वतःला? मी काय इकडे भीक मागायला नाही आलो. अरे तुझ्या पैशांवर ठेवतो रे मी. कमवायचं असतं ना तर मी कमवले असते तुझ्यापेक्षा जास्त. पण माझ्या काही प्रायोरिटीज होत. अरे मुलांची मैत्री झाली, त्यांचं प्रेम झालं, हे तुला पटत नव्हतं तर तसं सांगायचं ना मला. हे काय बोलणं झालं? तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तू वाटेल ते बोलला, आणि तुला काय वाटलं ते मी सहन करीन? अरे विसर सगळं. राधिका, चल या घरात तर चालत्या होऊया. नारायण शब्द लक्षात ठेव. एक लक्षात ठेव की तुझ्या घरापेक्षा मोठं आणि तुझ्या मुलापेक्षा चांगल्या मुलाची राधिकेचं लग्न नाही लावून दिलं ना तर नावाचा विठ्ठल नाही मी. आणि तसं नाही झालं ना तर आम्ही दोघं जण विहिरीत उडी घेऊ. चल राधिका, चल. अंकल, बघा अंकल, प्लीज अंकल, माझी रिक्वेस्ट आहे, हे सगळं सॉल्व्ह होईल अंकल. अंकल, माझं खूप प्रेम आहे राधिकावर अंकल. ऋषभ, आय एम सॉरी. दुर्दैवी आहेस तू.
अरे तुझ्या सुखाला सुरुंग लावणारा बाप मिळालाय तुला. हे बघ बघ, तुमचं प्रेम यशस्वी होणं शक्य नाही. आणि एक, तू जर तिच्या मागून परत जर आलास ना तर तुझं चांगलं बोलून टाकेन. ए बघतोयस ना, जे काय करायचं ते कर काय ते किती पैसा खर्च कर, पण तुझ्या मुलाचं सुख आणि आनंद तुला मिळवता येणार नाही. चल राधिका, चल चल राधिका. Why, Pops? Why? शर्मिष्ठा म्हणत होती ते बरोबर आहे. नारायणचा मित्र आणि त्याची मुलगी रिषभला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतच होते. रिषभने तुला प्रपोज केल्यानंतर तो त्या मुलीच्या जाळ्यात अडकला असणार. हो मम्मा, असंच